आणि मग आपण रस्त्यावरून जाता जाता बाहेर जे मंडळी आहेत बाहेर गावची त्यांना सहकार्य करून काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि जसं त्यांनी सांगितलं की सभागृहात देखील की पोकळी न कारण त्यांची सगळ्यांना त्यांची खरंच आधी महत्वाची पोकळी येणारी आहे. त्यामुळे हे होते विश्वदम त्यांनी विशेष होता आणि तिकडे देखील कोपरखळ्या मारणं असेल सहकार्यांना किंवा आपली बाजू ठामपणे मांडताना त्याच्यासाठी संकलित केलेली माहिती ज्या पद्धतीने ते मांडायचे तर त्यांची सभागृहातली भाषणं देखील आता जसा विश्वजित कदम यांनी उल्लेख केला की ती पोकळी आम्हाला कायम जाणवत राहणार. आणि म्हणजे कदमांच्या घरातली जनरेशन नेक्स्ट आहे विश्वजित कदम आहे. पतंगराव कदम आणि अजित पवारांनी एकमेकांसोबत जास्त काम केलंय जेव्हा आघाडीचं सरकार आपल्या राज्यामध्ये होतं तेव्हा. तर त्या आठवणी आहेत आणि अर्थात रोहित पवारांनी काही महिन्यांपूर्वी एका सभेमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता की म्हणजे दादांचं लक्ष तू म्हणालास तसं प्रशासनाकडे कुठला आमदार कसं काम करतोय, विधानसभेच्या परिसरात कसा वावरतोय, वागतोय, बोलतोय याकडे तर असायचं. पण ड्रेसिंग सेन्स म्हणजे तुम्ही तरुण राजकारणी आहात तर तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कपड्यांचं भान कसं जपायला हवं. आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रात वावरतो तेव्हा त्याचा सुद्धा एक सुरेख किस्सा पुतण्या म्हणून सुद्धा पुतण्या या नात्यानं सुद्धा रोहित पवारांनी सांगितलेला होता की दादानी कसं हटकलं होतं त्यांना एका पोशाखावरनं. आणि अजित पवारांच्या याच गोष्टी कायम लक्षात राहतील. आपण एक सामान्य मनुष्य म्हणून सुद्धा समोरच्याला काय वाटेल ही गोष्ट सांगू की नको सांगू, यानं कटुता येईल का, आपल्या नात्यामध्ये काही फरक पडेल का, याचा हजारदा विचार करतो. अजित पवार ते राजकीय क्षेत्रात वावरणारे सामाजिक क्षेत्रात वावरणारे व्यक्ती होते पण त्यांनी या गोष्टीचा कधीच विचार केला नाही, परिणामांचा कधी विचार केला नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं निडर म्हणावं असं ते व्यक्तिमत्व होतं आणि ते त्यांच्या शब्दांवरती कृतीवरती कायम ठाम राहिले. महाराष्ट्रानं त्याचाही अनुभव घेतलाय, महाराष्ट्र त्याचाही साक्षीदार राहिलाय की जेव्हा जेव्हा दादांच्या हातनं काही चुका झाल्या तेव्हा त्यांनी त्या मोठ्या मनानं कबूल केल्या, त्याचं प्रायश्चित्त घेतलं आणि सगळ्यांसमोर माफी सुद्धा मागितली. आणि हे भल्या भल्यांना जमत नाही पण दादा म्हणूनच वेगळे होते की ते केलेल्या कृतीवरती आणि आपल्या शब्दांवरती कायम ठाम राहायचे. आणि जसं ते जे मोकळेपण आहे म्हणजे तू जसं म्हणालीस की काही चुका झाल्या त्यांनी मान्यही केल्या पण तो जो स्वभावातला एक मोकळेपण आहे ती जी भिंत घालून न घेणं आहे तर मला असं वाटतं की तेच लोकांना जास्त कनेक्ट व्हायचं आणि तेच लोकांच्या मनामध्ये कायम घर करून राहिलेलं आहे. मग त्यांची भाषणं असतील किंवा त्यांचा वावर असेल. नुसते अजित पवार त्या गाडीतनं उतरले कीच एक वेगळा काय म्हणून आपण ऑरा निर्माण व्हायचा असं ज्याला म्हणता येईल किंवा चाहत्यांचा समर्थकांचा असा गराडा त्यांच्यासोबत जायचा आणि मग ते सभास्थळापर्यंत पोहोचायचे, तिकडे जाऊन माहिती घ्यायचे. आपण तेही बघितलेलं आहे की माहिती घेताना कोण कोण आलंय काय वगैरे. मग जर कोण उशिरा आलेला असेल तर त्याच्यावरही एखादी त्यांची टिप्पणी असायची. तर तो वक्तशीरपणा असेल, स्पष्ट वक्तेपणा असेल, बारकाव्याने माहिती घेणं असेल तर हे सगळं आज मनामध्ये साठलेलं आहे या लोकांच्या आणि ते कायम राहणार आहे. आणि खऱ्या अर्थानं ते दादासारखे जगले. म्हणजे त्यांचं राहणं, बोलणं, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांनी आसपास जमवलेला गोतावळा, कार्यकर्त्यांची बांधलेली मोठ. म्हणजे दादा म्हणजे एक वडील भाऊ या नात्यानं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही व्यक्तीला दादा संबोधलं जातं. म्हणजे मोठा भाऊ आपला असेल दादा म्हटलं की ती एक छत्रछाया वडिलांच्या नंतरची जी असते ती प्रत्येकाच्या मनावरती असते की ही व्यक्ती आहे जी काळजी घेणार आहे, जी सगळं सांभाळून देणार आहे. आणि तसेच अजित पवार त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी होते, राष्ट्रवादी काँग्रेससाठी होते आणि पवार कुटुंबासाठी सुद्धा होते. त्यामुळे पवार कुटुंबाला सुद्धा हा धक्का पचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण पवार कुटुंब हे सगळंच कुटुंब काही राजकारणात नाही. काही कुटुंब हे वेगवेगळे व्यवसाय पाहतात, त्या प्रत्येकानं स्वतःच्या बाउंड्रीज आखून घेतलेल्या आहेत. राजकारण कोण करतं तर ते शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार, अजित पवार स्वतः, युगेंद्र पवार, ही सगळी मंडळी राजकारणाशी निगडीत मंडळी आहेत. आणि या सगळ्यांवरती एक अधिकारवाणीनं वचक कोण ठेवून असायचं तर ते शरद पवार आणि त्यांच्यासोबतच अर्थात अजित पवार. पण शरद पवार हे काहीसे वार्धक्याकडे झुकलेले आहेत. ते सक्रिय राजकारणापासून थोडेसे दूर जात असताना जर सगळ्यात मोठा आश्वासक चेहरा कोण होता तर तो अजित पवारांचा होता. पण तो चेहरा आता काळाच्या पडद्याआड गेला. त्यामुळे पुढे काय हे भलं मोठं प्रश्नचिन्ह तर अनेकांच्या मनात निश्चितच कायम आहे. खरं आहे. आणि कुटुंब कौटुंबिक पातळीवर आहे, पक्षीय पातळीवर आहे. जसा आताही आपण उल्लेख केला की आता
महाराष्ट्राच्या राजकारणाची गणितं किंवा ते समीकरणं कशी मग असणार आहेत इथून पुढे? कारण जी वेगळी झालेली राष्ट्रवादी आहे, जी सत्तेत आहे, त्याचा प्रमुख कोण, त्यांची मग पुढची गणितं कशी असणार आहेत, हे सगळे प्रश्न, अनेक प्रश्न आहेत खरं म्हणजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच्याबद्दल घडामोडी पाहायला मिळतील, काय नेमके निर्णय होतात ते पाहायला मिळेल. मात्र हे सगळं एकीकडे आणि आजचा हा क्षण, अजितदादा अमर रहे कार्यकर्त्यांच्या घोषणा, आपण पुन्हा पुन्हा म्हणतो की 2 दिवसापूर्वी कोणी स्वप्नातही हा विचार केला नसेल की अजितदादा परत या किंवा अजितदादा अमर रहे असं काहीच आपल्या म्हणून आपल्याला बोलावं लागेल. आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये देखील ते एक दाटून आलेलं असेल सगळं की हे असं काहीतरी आपल्याला बोलावं लागतंय. आठवणीमध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, त्यासोबतच कौटुंबिक पातळीवर कुटुंब देखील आहे.